मॅथमॅटिक्स लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स. त्यातला फर्स्ट टाइप आपण पाहणार आहोत सिंगलटन सेट. सिंगल टर्म सेट. सिंगल मीन्स फक्त एकच. सिंगलटन सेट मीन्स ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट आहे, त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो. मग याची डेफिनेशन कशी लिहिता येईल बघा. अ सेट कंटेनिंग किती एलिमेंट्स असणार आहे त्यामध्ये, सिंगल किंवा एक, कंटेनिंग ओनली वन एलिमेंट, एकच एलिमेंट असणार आहे, ओनली वन एलिमेंट is called a singleton set. त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो, ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतं. आता सिंगलटन सेटचे आपण एक्झाम्पल्स पाहू. काही एक्झाम्पल्स किंवा काही सेट आपण रोस्टर मेथडने म्हणजे लिस्टिंग मेथडने लिहू आणि काही सेट आपण रूल मेथडने लिहू. काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, आता मी जेव्हा एक्झाम्पल येईल त्यावेळेला आपण ऑब्झर्वेशन करायचंय. कोणकोणत्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचंय? सेट कोणत्या मेथडने लिहिला आहे, सेट मध्ये किती एलिमेंट आहेत आणि सेट सिंगलटन सेट आहे का. चला तर मग ऑब्झर्वेशन करूया आपण. कॅपिटल ए इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट मोहनदास करमचंद. मोहनदास करमचंद गांधी. आपण या सेटचं ऑब्झर्वेशन केलं. सुरुवातीला काय पाहिलं, कोणत्या मेथडने लिहिलंय, लिस्टिंग मेथडने लिहिलंय, रोस्टर मेथडने लिहिलंय. त्यानंतर काय ठरवायचं आपल्याला, या सेटमध्ये एलिमेंट्स किती. काय मत आहे तुमचं? 3 काय 3 एलिमेंट्स आहेत की 1 एलिमेंट आहे बघूया. मी एक एलिमेंट लिहितोय. हा सेट आहे समजा बी सेट आहे. यामध्ये किती एलिमेंट आहे तसा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काय असणार आहे? एकच एलिमेंट आहे, 540. आता तो सेट मी असा लिहितोय. यात किती एलिमेंट आहे? 5, 4 and 0. 3 एलिमेंट्स आहेत. मग त्यात किती एलिमेंट आहे? त्यात फक्त एकच एलिमेंट आहे. का? कारण मोहनदास आणि करमचंद यामध्ये कॉमन नाहीये, करमचंद आणि गांधी यामध्ये कॉमन नाहीये. म्हणजे हा एलिमेंट त्याच्यासारखा आहे 540 सारखा. जोपर्यंत आपण एलिमेंट कॉमाने सेपरेट करत नाही तोपर्यंत ते स्वतंत्र होत नाहीत, सेपरेट होत नाही. म्हणजेच हा एकच एलिमेंट आहे. मग या सेट मध्ये एलिमेंट्स किती आले? एकच, सिंगल. म्हणून हा सेट आला सिंगलटन सेट. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. बी इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट 9. बी मध्ये किती एलिमेंट आहेत? सिंगल एलिमेंट आहे. कोणता? 9, एक. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. सी इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट 0. आता सी से या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? सिंगल. काय म्हणतील यात एलिमेंट नाही, 0 आहे. 0 सुद्धा एलिमेंट आहे. सो सी कंटेन्स अ सिंगल एलिमेंट. सो सी इज ऑल्सो अ सिंगलटन सेट. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. पी इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट स्मॉल पी. हा कॅपिटल पी आहे. सच दॅट पी इज नायदर पॉझिटिव्ह, म्हणजे तो पॉझिटिव्ह नाही. नायदर पॉझिटिव्ह इंटिजर, तो पॉझिटिव्ह इंटिजर नाही. नॉर निगेटिव्ह इंटिजर, म्हणजे तो पॉझिटिव्ह इंटिजरही नाहीये आणि निगेटिव्ह इंटिजर सुद्धा नाहीये. आपण ऑब्झर्वेशन केलं असेल की हा सेट रोस्टर मेथडने दिलेला नाहीये, रूल मेथडने दिलेला आहे. कसं ओळखलं आपण?
या सेट मध्ये जे मॅटर दिलेलं आहे हे मॅटर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे व्हर्टिकल बारने. फर्स्ट पार्ट काय डिनोट करतो, या सेट मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या सर्वांना रिप्रेझेंट करणारं लेटर असतं. आणि सेकंड पार्ट काय असतो की हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट कसा आहे, पी इज सच दॅट, त्याचं वर्णन यात केलेलं असतं, एक्सप्लेनेशन केलेलं असतं. म्हणजे काय, हा रूल असतो, ही प्रॉपर्टी असते, म्हणून ही मेथड रूल मेथड आहे. मग आपण चेक करूया की या सेट मध्ये एलिमेंट्स किती येणार आहेत. आपल्याला दिलेला आहे, काय रूल दिलेला आहे आपल्याला, पी इज नायदर पॉझिटिव्ह इंटिजर नॉर निगेटिव्ह इंटिजर. मग पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे, इंटिजर्स काय असतात. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलंय, सेट ऑफ इंटिजर्स आपण आय ने डिनोट करतो. आणि आय मध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात, डॅश डॅश, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. आता हे सर्व इंटिजर्स आहेत, पण कंडिशन काय आहे, पी इज नायदर पॉझिटिव्ह इंटिजर. आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर नको, म्हणजे हे जे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत 1, 2, 3 हे नको आहेत आपल्याला. नॉर निगेटिव्ह इंटिजर, तो निगेटिव्ह सुद्धा नको. मग निगेटिव्ह इंटिजर्स कोणते आहेत, -1, -2, -3. मग तेही आपण कट केले, कॅन्सल केले. मग राहिला कोणता एलिमेंट, 0. म्हणजेच पी ऍसेट मध्ये किती एलिमेंट आहेत, सिंगल एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे, कोणता, 0. देअरफॉर कॅपिटल पी इज ए सिंगलटन सेट. नेक्स्ट सेट आपण पाहणार आहोत, नल और एम्प्टी सेट. नल सेट और एम्प्टी सेट. आता एम्प्टीचा अर्थ काय होतो, रिकामा. नल सेट याचा अर्थ काय, मग तो रिकामा सेट आहे. याचा अर्थ या सेट मध्ये एकही एलिमेंट नसतो. नल सेट मध्ये किंवा एम्प्टी सेट मध्ये एकही एलिमेंट नसतो. मग याची डेफिनेशन सहज लिहिता येईल आपल्याला, अ सेट containing how many elements, no any element. A set containing no any element, कोणताही एलिमेंट त्यामध्ये राहत नाही, असत नाही. A set containing no any element is called a null set. Is called a null set. Null means empty. नल सेट डिनोट करण्यासाठी 2 सिम्बॉल्स वापरतात. कोणताही सिम्बॉल आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. मग त्याचा सिम्बॉल कोणता आहे तो आपण लिहूया, सिम्बॉल ऑफ नल सेट. नल मीन्स एम्प्टी. नलचं मिनिंग एम्प्टी होतं, म्हणून त्याचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल देतील तसाच आहे, एम्प्टी. आपण नल सेट असंही दाखवू शकतो, फाय. याचं रीडिंग कसं करतो आपण, फाय, फाय और एम्प्टी. आता नल सेटची एक्झाम्पल घेऊ, छोटी छोटी एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये घेता येतील. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट अतिशय सोपं एक्झाम्पल आपण घेऊया. एम इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एम्स. बघा, एम इज इक्वल टू set of all m's such that m is a month. m काय, महिना आहे. m is a month of 32 days. किती दिवसांचा महिना पाहिजे आपल्याला, 32 डेजचा. मग सांगा कुठले कुठले महिने आहेत 32 डेज ज्यामध्ये आहेत, नाही. असा कुठला मंथ आहे का ज्यामध्ये 32 डेज आहेत, नाही. दॅट मीन्स सेट एम हॅज नो एनी एलिमेंट, त्यामध्ये कोणताच एलिमेंट नाहीये. दॅट मीन्स सेट एम इज ए नल सेट. हे कशाचं एक्झाम्पल झालं, मग ए नल सेट. अजून एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल, सी इज इक्वल टू सेट ऑफ स्मॉल सी. दिस इज स्मॉल सी सच दॅट सी इज ए कॅपिटल. सी इज ए कॅपिटल ऑफ India and Maharashtra.
म्हणजे महाराष्ट्राची ती कॅपिटल आली पाहिजे आणि कुणाची कॅपिटल आली पाहिजे शिवाय इंडियाची. सी इज ए कॅपिटल ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. इंडिया आणि महाराष्ट्र या दोघांची कॅपिटल असलेलं एखादं सिटी आहे का? नाही, असं शहर नाहीये. दॅट मीन्स कॅपिटल सी इज एम्प्टी सेट. These are examples of null set or empty set. Now third type is finite set. Finite means मोजता येतील असे. Finite means काउंट करता येतील असे. लिमिटेड. फायनाइटचं मीनिंग काय होतं? लिमिटेड अँड काउंटेबल. मग डेफिनेशन सर लिहिता येईल आपल्याला. अ सेट containing limited and countable elements is called a finite set. आता लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स असलेले भरपूर सेट आपल्याला लिहिता येतील. काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. एक्झाम्पल कॅपिटल डी इज इक्वल टू संडे, पुन्हा मंडे, ट्यूजडे, थर्सडे, वेन्सडे. कुठला एलिमेंट आपण कुठेही लिहू शकतो. पहिला एलिमेंट तुम्ही शेवटी लिहा, मध्ये कुठे लिहा, काही हरकत नाही. आपण ऑर्डर कशी याची घेऊ शकतो. वेन्सडे, फ्रायडे, सॅटरडे. 7 डेज आले ती चेक करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 आपल्याला काउंट करता आले. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काउंटेबल आहेत, लिमिटेड आहेत एलिमेंट्स आणि म्हणून सेट डी कसा झाला? फायनाइट. फायनाइट सेटचं अजून आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. के इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट्स 2 3 5 7 11 13 15. काउंट करू शकतो आपण. 1 2 3 4 5 6 7 एलिमेंट आहेत आणि लास्ट जो एलिमेंट आहे तो आपण नोट केला. इथे लास्टचा एलिमेंट नोट केलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण लिस्ट करतो, फायनाइट सेट म्हणजे काय? ज्या वेळेला आपण लिस्ट करतो एलिमेंटची, त्यावेळेला त्या लिस्टला कुठेतरी एंड असतो, कुठेतरी शेवट असतो आणि म्हणून आपण त्या सेटला फायनाइट सेट असं म्हणतो. आता आपण बघूया इनफायनाइट सेट म्हणजे काय. इनफायनाइट सेट. Infinite means unlimited, uncountable. मग याची डेफिनेशन कशी तयार होईल? अ सेट containing unlimited and uncountable elements. Uncountable elements is called infinite set. मग इनफायनाइट सेटचे एक्झाम्पल्स आपल्याला लिहिता येतील. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर्स. जी नॅचरल नंबर्स आहेत त्यांचा जर आपण सेट घेतला तर तो कसा असणार आहे? त्याची जर लिस्ट केली आपण तर कुठेही त्याचा एंड होत नाही. म्हणून सेट ऑफ नॅचरल नंबर्स हा काय? इनफायनाइट सेट आहे. लिस्टिंग मेथडने कसा लिहिता येईल तो? n इज इक्वल टू 1 2 3 अँड सो ऑन. याच्या लिस्टला कुठे एंड आहे का? कुठेही एंड नाहीये. म्हणजेच या सेट मधील जे एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत? अनलिमिटेड, अनकाउंटेबल आणि म्हणून हा सेट कसा झाला? इनफायनाइट सेट. सेकंड, सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स आपण कुठल्या सेटने डिनोट करतो? W. तो आपण लिस्टिंग मेथडने लिहूया. नॅचरल नंबर पेक्षा 1 एलिमेंट आहे
त्याच असतो कुठला 0 1 2 3 अँड सो ऑन. लिस्टला कुठे एंड आहे का नाही, म्हणजे या सेट मधील एलिमेंट्स हे अनलिमिटेड आहेत, अनकाउंटेबल आहेत, म्हणून हा सेट कसा झाला इनफायनाइट. थर्ड, सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजरचा जो सेट आहे तो सुद्धा अनलिमिटेड आहे. कसं, तो कशाने डिनोट करतो आपण, आय नाही. आणि कुठले एलिमेंट असतात त्यात, -3 -2 -1 0 1 2 अँड 3. याचा अर्थ काय झाला की सेट ऑफ इंटिजर्स मध्ये राईट साइडला एलिमेंटच्या लिस्टला एंड नाही आणि लेफ्ट साइडला एलिमेंटच्या लिस्टला एंड नाही, म्हणून हा देखील कशा एलिमेंटचा सेट आहे, अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंटचा सेट आहे, म्हणून आपण याला इनफायनाइट सेट असं म्हणतो. आता आपण एक टॉपिक आपण पाहणार आहोत, इक्वल सेट्स. इक्वल सेट्स समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. A is equal to set of elements small t, small e, small a, and B is set of elements small e, small a, small e. First condition है number of elements in set A is equal to number of elements in set B. सेट A मध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच एलिमेंट, तितकेच एलिमेंट सेट बी मध्ये आहेत का, हे आपल्याला चेक करावं लागेल. आता सेट ए मध्ये किती एलिमेंट आहेत, 3 3 एलिमेंट्स आहेत. सेट बी मध्ये किती एलिमेंट आहेत, त्यात सुद्धा 3 एलिमेंट्स आहेत, 1 2 3. म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. म्हणजे कसं लिहितात आपल्याला, हियर n of A is equal to n of B. आता सेकंड कंडिशन काय आहे की सेट ए मध्ये जे एलिमेंट आहे तेच एलिमेंट सेट बी मध्ये पाहिजे. म्हणजे काय, सेट ए अँड सेट बी कंटेन्स द सेम एलिमेंट. दोघांमध्ये सारखेच एलिमेंट आहे. असं एका चेक करू आपण. इथे टी आहे, या सेट मध्ये टी आहे का आहे, इथे ई आहे, या सेट मध्ये आहे का आहे, इथे ए आहे, या सेट मध्ये आहे का आहे. याचा अर्थ काय झाला, मग सेकंड कंडिशन जी आहे की सेट ए आणि सेट बी मध्ये सेम एलिमेंट आहे ती सुद्धा सॅटिस्फाय झाली. म्हणजे सेकंड कंडिशन काय असणार आहे, एलिमेंट्स इन सेट ए अँड सेट बी आर कसे, ते सेम. एलिमेंट सुद्धा सेम आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स पण सेम आहेत, एलिमेंट्स पण सेम आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स 3 एलिमेंट सुद्धा सेम आहेत. यात टीईए आहे, यातही टीईए आहे. याचा अर्थ काय झाला, हे 2 सेट्स इक्वल आहेत. देयरफॉर A इज इक्वल टू बी. मग याची डेफिनेशन कशी तयार होईल, 2 सेट्स, हे 2 सेट्स containing exactly same elements are called equal sets. म्हणून आपण त्याची डेफिनेशन आता लिहिणार आहोत, 2 sets containing exactly same elements are called, जर सेम एलिमेंट्स असतील तर सेम एलिमेंट आर कॉल्ड इक्वल सेट्स. आपण त्यांना इक्वल सेट्स असं म्हणतो. काय पाहिलं आपण, टाइप्स ऑफ सेट्स अँड डेफिनेशन ऑफ इक्वल सेट्स. फर्स्ट टाइप पाहिलं आपण, सिंगलटन सेट. अ सेट कंटेनिंग अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड ए सिंगलटन सेट. नल सेट, अ सेट containing no any element is called a null set. Finite set means a set containing limited and countable elements is called finite set. Infinite set means a set containing unlimited and uncountable elements is called infinite set. अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ सेट्स आणि डेफिनेशन ऑफ इक्वल सेट्स पाहिजे.